कुठल्याही हिंदूवर कोण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत या राज्यामध्ये करणार नाही, हे शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आमच्या राज्यामध्ये हिंदू सुरक्षितच आहे. गौमाता आमची सुरक्षितच असेल. आमच्या गौरक्षकाने कुठलाही तुमच्यावर अगर कुठलाही त्रास येईल, फक्त एक फोन टाका, तो परत त्याच्या घरी सुखरूप जाणार नाही, एवढी काळजी आमचे पोलीस निश्चित पद्धतीने घेतील. हा शब्द तुम्हाला देतो, शब्द तुम्हाला देतो. मी सांगितलं त्या दिवशी, एक कत्तलखाना तुमच्या आमच्या या राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ठेवणारा एक कत्तलखाना ठेवणार नाही. सगळ्यांना साफ करून टाकणार. आम्हाला पण बघायचं. एक कडवट हिंदुत्वादी बसलाय आमचे मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब पण बसले. सरकार जे चालवत आहे त्यांचं रक्त लाल नाहीये, प्रत्येकाचं रक्त भगवं आहे. लक्षात ठेवा आणि हिंदू म्हणून अभिमानाने फिरा. अहो, ह्या सरकारमध्ये हिंदू अगर कॉलर टाईप करणार नाही तर कधी करणार? आम्ही विरोधी पक्षात असताना तेव्हा तर त्यांना ठोकायचं असतं, आता कॉलर टाईप करायचं असतं. हे लक्षात, आता कॉलर टाईप करायचं. आता हे अधिकारी आहेत ना, हे तुमच्यासाठी आहेत, हे लक्षात घ्या. तुम्ही फोन, तुम्हाला काही त्रास झाला हिंदू म्हणून, तर हे अधिकारी तुमच्यासाठी उभे राहतील आणि त्यांना जेलची हवा दाखवतील. हे तुम्हाला शब्द आजच्या निमित्ताने मी देतो. फक्त हिंदू समाज म्हणून तुमचा धाक आणि भीती आणि दरारा तयार झालाच पाहिजे. अहो, कशाला आपल्या वाकड्या नजरेने आपल्या धर्मस्थळांकडे बघतात? कशाला पाहिजे यांची दुकानं इथे आपल्या धार्मिक स्थळांकडे? एक हिंदूला मी आव्हान देतो, जाऊन त्या हाजी अलीकडे जा आणि तिथे एक मस्त फुलाचं दुकान लावून दाखवा. मी तुम्हाला चला पाहिजे तेवढं बक्षीस देतो आणि त्याच्यानंतर घरी 2 पायांनी जाऊन दाखव. अहो, ते लोक अगर आपल्या धर्माची सुरक्षा अगर करतात, ते लोक अगर आपल्या धर्मासाठी अगर कडवट असते, तर मग आपण का बोलत नाही? आपल्याला कशाला मागण्या करायला लागतात? त्या लोकांमध्ये भीती निर्माण का होऊ शकत नाही? ते नाही बाबा, आमच्या आळंदीच्या या परिसरामध्ये हम अगर इधर कोई भी अपना मस्ती करेंगे तो हमारा अब्बा भी हमारा चेहरा पहचानेगा नहीं, ऐसी हालत ये हिंदू हमारा कर डालेंगे. असं का बोलत नाही? हा धाक आणि दरारा आपल्या तयार असलाच पाहिजे. अहो, जय श्रीरामला विरोध करतात. आपल्या ज्या सणासुदीच्या टायमाला बोलतात जय श्रीराम बोलेंगे तो हम उनको नहीं छोड़ेंगे. मग अल्लाह अकबर का तुझ्या बापाने लिहून ठेवलेलं आहे का इकडे? आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये जय श्रीरामच आम्ही ऐकणार. अल्लाह अकबर साठी तुझा पाकिस्तानमध्ये तुझा अब्बा बसलाय ना, त्याला जाऊन दाखव. आमच्या इकडे नाटकं करू नका. म्हणून आपल्याला परत या निमित्ताने सांगतोय, जे माझ्या हिंदुत्वादी कार्यकर्ते इथे आहेत, हिंदू धर्मासाठी काम करतात, लव जिहादच्या विरोधात काम करतात, लँड जिहादच्या विरोधात काम करतात, जेवढे माझे गौरक्षक भाऊ हिंदू भाऊ आहेत, तुम्ही ताटाने तुमचं काम करा. तुमचं संरक्षण करण्याची गॅरंटी या नितेश राणेची आहे. तुम्ही कसली चिंता करू नका. हिंदू धर्मासाठी तुम्ही कवच म्हणून तुम्ही काम करा. तुम्हाला सुखरूप ठेवण्याची जबाबदारी या हिंदूची आहे, एवढं तुम्हाला शब्द देऊन आजच्या निमित्ताने मी जातोय. कसलीही चिंता करू नका. म्हणून यापुढे हिंदू समाज म्हणून तुम्हाला कडवट व्हायलाच लागेल, कट्टर व्हायलाच लागेल. आमच्या संग्राम बापूंनी हे का हिंदू महोत्सव आयोजित केलाय? का आम्हा लोकांना इथे बोलवलंय? तुम्हाला कुठेतरी कळलं पाहिजे. अहो, भगवा डोक्यावर टाकण्यापेक्षा ना, रक्तात ज्या दिवशी तुमचा भगवा असेल ना, तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही, एवढं मी शब्द देऊन तुम्हाला जातो. आज 1 वर्ष झालं का नाही राम मंदिरात? कित्येक आपल्या कारसेवकांनी आपल्या आयुष्याचा विचार न करता इतिहास घडवला, मागे पुढे विचार नाही केला नाही. आमचं राम मंदिर तिथेच उभं राहणार. अयोध्याकडेच आमचं राम मंदिर
बघणार, हक्काने तरी तिथे सांगितलं. आणि आज भव्य राम मंदिर बघा तिथे उभं आहे. तसंच आमच्या सागरनी जसं सांगितलं, हे जे काय थळगे विळगे हे काय बांधून ठेवले आहेत ना, हे पीर वीर बाबा बिबा याला का कोण विचारू नका या राज्यामध्ये, ढकलून टाका बाहेर त्यांना. अहो तसं पण मोहम्मद पैगंबराला मानणारा जो मुसलमान आहे ना, तोच या पीर बाबांना मोजत नाही. काय रे सांगतो, बरोबर आहे ना? हे आमच्या हातातच लागलेली आहे त्यांच्या. मी एक बाप कहूं की उस बाप कहूं. म्हणजे हेच अगर त्या पीर बाबाला यांच्या मोहम्मद पैगंबराला मानणारे तेच अगर त्या पीर बाबांना मानत नसतील, तेच अगर त्या थडग्यांना मानत नसतील, तर आम्ही कशाला ठेवायच्या रस्त्यांवर हे सगळं काय वरती आलेले गॅस सिलेंडर कशाला पाहिजेत आम्हाला? पोलिसांना योग्यकडे तक्रार करा, माहिती द्या पोलिसांकडे, प्रशासनाकडे द्या. आमचा बुलडोजर देवा बसलाय वर्षावर. मी तुम्हाला शब्द देतो, योग्य वेळी साफ करून टाकण्याचं काम आमचं हेच सरकार तुमच्यासाठी करून दाखवेल. पण शोधत येऊन दे दुसऱ्या दिवस, किधर गया रे मेरा, किधर ऊपर करू पडेल. आता एवढी हवा भरल्यानंतर उद्यापासून अगर काम सांग